करायला का? चहा करते आणि थोडं साहित्य बघा. चहा का? मला काम होतं माझं एक. काय काम होतं? मला आता उद्या होळी परवा दिवशी मी मित्रांसोबत का नाही बाहेर जाणार आहे. मग पैसे पाहिजेत. पैसे पाहिजेत मला. डोकं बिकं फिरलंय का तुमचं? डोकं बिकं फिरलं काय? वर्षात एकदा तर घेतो मी. एकदा तर नाही, तुमचं चालूच राहतं. चालू नाही तुला मी जेवढं सांगितलं तेवढंच कर फक्त. नाही पण माझ्याकडे पैसे नाही. पैसे पैसे नाही. कुठून देऊ म्हणजे मी काय रोज रोज मागतो का? मला आता मित्रासोबत असो कसे असो आता संध्याकाळच्या टायमाला डोकं आता मी पोरायला शब्द दिलेला आहे. दिलेला असं. मी यायलो म्हणून, आणि मी काही घेऊन बिऊन काही घरी येणार नाही, काही नाही. मी तिकडेच 2 दिवस राहणार आहे. पण बायकोचा शब्द काहीच नाही. बायको तर मित्रांचा शब्द नाही ना. तू तर मला तर आयुष्यभर सोबतच आहेस ना माझ्या. सोबत असण्याचा याचा काय संबंध आहे? त्याचा संबंध नाही. म्हणजे आता अरे मित्र आहेत माझे सोबतचे. माझ्याकडे पैसे नाहीत. हा बरं ठीक आहे, तुझ्या मनावरती. मी एकटाच बसल. नाही, एकटा बसल तरी नाही तर 4 जण बसल तरी नाही. कुठून देऊ? मला माझं डोकं नको खाऊ. मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. तुम्ही काम करत नाही. मला 10,000 पगार, 10,000 पगार आहेत. घराचा हप्ता 8,500 आहे. उरतीत किती मला ते सांगा. घर कसं चालू, लेकरांची फीस कसं भरून, तुम्हाला कुठून पैसे देऊ प्यायला? हे सगळं लग्न करताना विचारायचं ना मला. मग तुम्हाला हे जमणार नाही, ते जमणार नाही. एवढी अक्कल असती ना तर लग्नच नसतं केलं. मला काहीच घेणं देणं नाही. मला पैसे पाहिजे. तर काऊन तुझ्याकडे ठेवले? तुझ्याकडे आहेत म्हणून का? आहेत म्हणून नाही, माझ्याकडे पैसे नाहीयेत दारू प्यायला. पैसे लागतात म्हणजे मी वर्षात 2च दिवस करतो. मी घरी येणार नाही पिऊन. तुम्ही घरी या का नका येऊ, एकतर पिले की मारता मरणाचं मला माहिती. माझ्याकडे पैसे मारतो नाही पिल्याच्या नंतर. बघ मी आता जर पैसे नाही दिले तर मी आता मारीन. माझ्याकडे पैसेच नाही. माझा जीव जरी घेतला तरी नाही. मी का तुझ्या मागे मागे फिरायला मी काही येडा दिसायला का तुला? तुम्हाला फिर म्हणले का? तू हे बघ लक्ष्मी, मी गोडीनं सांगालो, तू मला पैसे दे. पैसे दे, मला जायचे बाहेर. पैसे नाहीत बघा, मी सांगायले. मला काहीच सांगू नको. बघ मी माझं डोकं खाऊ नको. आधी डोकं दुखायले माझं. मला पैसे पाहिजे म्हणलं पाहिजे. दुखू जाते काही होऊ जा. काही नाही. हे बघ मी का नाही, मी तुला आताच सांगालो. मी तुला आता हे बघ तुम्ही हो का होळी कुठं आहे? तुम्ही होळीची किरकिरी आजच लावलो का? 3 दिवस आहे. उद्या मग ते आजच सुरू केलं तुम्ही. उद्या होळी म्हणजे उद्या होळी का दहन बंद राहते. तर मग उद्याच्याला का नाही 100ची वस्तू 500ला भेटते. ते काही असो पण प्यायचीच नाही ना. मला हे बघ माझं डोकं नको खाऊ. मी तुला आताच सांगायलो, मला पैसे दे. माझ्याकडं पैसे नाहीत. मी तू काय म्हणलीस होळीला मी पिल्याच नंतर मला हे बघ तू मी का नाही, मग मी खरंच रावणाचा अवतार घेईन. मी आताच नाही पिऊन पेल्या मी मग माझं डोकं सरकायला माहिती. मी मग ऐकणार नाही. मला पाहिजे म्हणजे पाहिजे पैसे. मी सगळ्यांना सांगते माझा नवरा दारू सोडलाय, सगळ्या गोष्टी चांगल्या. तुम्हाला कसं कळत नाही हो? मी दाखवाय लोक सगळ्यांना का मी रस्त्यावर पडाय लोक कुठं. पण मला काय मी म्हणायचं, शेतामध्ये चाललो मित्राच्या शेतातच पेणार. तिकडे जास्त जरी झाली थोडीफार तर तिथंच बसणार. आम्ही तिथंच थांबणार आहे. ते शेतात जाऊन आणि कुठेही जाऊ, पैसे नाहीत म्हणजे नाहीत. काय करायचं ते म्हणालो. पैसे डोकं खाऊ नाहीत. मी हे बघ हात उचलायच्या आधी पैसे दे. मी गोडीनं सांगायलो. चहा घ्या. चहा नाही, चहा मी पेल ते तिकडे टाकून दे. तिकडे चहा प्या आधी थोडं. हा मी पेल ते चहा पेल काहीतरी पेल. चहा घ्या ना. हा मी पितो. मी चहा आधी मला पैसे दे. पैसे नाहीत म्हणलं तर पैसे दे. पैसे दे. तू आता माझं खरंच डोकं तू हे करू नको. मी तुला खरंच सांगाल, तुला मला पैसे दे म्हणलं पैसे दे. पैसे दे. मी तुला 100दा सांगलो पैसे पाहिजेत म्हणून पाहिजेत. आता हे बघ मी आता ऐकणार नाही. आता 100 वेळा सांगाल तुला मी मला लागतात पैसे. माझ्याकडे पैसे नाहीत म्हणाले. मी खरंच मी तुला सांगालो अजून सुद्धा माझं डोकं नको सरकू. पण पैसे नाही. मी तुला हरवलं, मला पैसे दे. मला उद्या लागतात पैसे. माझ्याकडे पैसे नाहीत. तुला मी हे बघ तुला गोडीनं सांगालो, तुला मी प्रेमानं सांगालो मला पैसे लागतात. पण माझ्याकडे नाहीत. मला दे पैसे. तू काही बी कर, काही असलं तर दे मला. मी विकून आणतो. मी पैसे घेतो. सगळंच तर विकलंय, राहिले काय? त्याचा संबंध नाही. मला ती अंगठी दे. अंगठी विकून येतो मी. माझ्याकडे काहीच माझ्याकडे हे बघ मी सांगा तुला आपल्यापाशी रडलं पेलं तर ते चालणार नाही. तुला वाटत असं आज रडले मग हे न्याय करता मला काहीच फरक पडत नाही. पण माझ्याकडे पैसे नाही तर हात सोडा. मला पैसे दे. नाही मी तुला अजून सुद्धा गोडीनं सांगायलो बरं. पैसे दे. दुखलं. पैसे दे. दुखलं नाही मला. डोक्याला केस ओढलेला. मग गोडीनं पैसे दे. मग नाहीत म्हणले. नाही तर मला माहित नाही. मला पैसे लागतात. माझ्याकडे नाहीत. मला आत्ताच पाहिजे. नाहीत. मी ऐकणार नाही. बघ
तुला मी 10 ते 15 मिनिटाचा टाइम दिलो, मला फोन यायच्या आधी. मी बाहेर जाणार आहे, मला पैसे दे लवकर. मी 10 मिनिटात मी परत येतो. मग बघ तुझं तर काहीच खरं नाही. मग तर बघ तू आता तुला द्यायचे नाही का पैसे? पैसे नाहीत तर कुठून? मी बघ मी तुला वाटायला बघ, मी जे हातात भेटलं मी त्याच्या भानी बघ, मी तुला आता सांगालो. पागल झाला का? पागल बिगल मला नको सांगू, तुम्हाला पैसे लागतात मला. दारूसाठी तुम्हाला काय डोकं बिकं फिरले? दारूसाठी तुला बघायचंच आहे ना. मला पाजणारे लय बकळ आहेत. मग तुला नाही द्यायचे का पैसे? नाही द्यायचे का सांग फक्त. नाही तर कुठून देऊ? हा चल, मी माझं म्हणजे बघन तुला आता मी येत घरलाच येत नाही तुमच्या आता. तुला पैसे द्यायचे नाहीत ना, नको देऊ बस. ऐकायला सांगितले ना. मला काहीच सांगू नको तू आता. तू तुझं बघ आता. हॅलो फ्रेंड्स, बघितले का? आता गेले रागारागानं प्यायला पैसे नाही दिले तर. हे आताच नाही, नेहमीच आहे. एवढं वैताग आलंय की नाही मला कुठं जावं आणि काय करावं काहीच कळत नाही. म्हणजे त्यांना लेकरं त्याच्या पुढं काहीच नाही. फक्त दारू पाहिजे. आता गेलेत मित्रासोबत पिऊन येतो म्हणून. आता किती पिऊन येतात आणि किती वाजता येतात? आता बघा 7 वाजलेल्यात. मम्मी काय झालं? काय झालं? मला बाहेर आवाज येऊ लागतो. जाते तुझे पप्पा, लक्ष नको देऊ तू. जाय इतकं असं म्हणजे वैताग आलेला आहे ना मला, तर काय करावं काय कळत नाही. आणि आता इथं त्या तरी गल्लीमध्ये समजा आजूबाजूची येत होती मदत करायला, पिऊन आलं तर. आता इथं कोणीच नाही. आता गेलेत, आता किती वाजता येतात काय माहिती. आल्याच्या नंतरला मला नाही वाटत की व्हिडिओ करू शकन मी, कारण त्यांचं नेहमीच असते. आले पिऊन ते की मोबाईल फोडतात. समोर मोबाईल दिसला तर व्हिडिओ करून तू लोकांना दाखवती, लोकांना सांगती, असं त्यांना वाटतंय. मला नाही वाटत की व्हिडिओ करता जमन. जर जमला तर मी करन. मी त्यांची गाडीचा आवाज आला ना तर मी मोबाईल चालू करून ठेवते आणि तुम्हाला दाखवते सत्य परिस्थिती काय आहे आणि कशी आहे. तर म्हणजे तुम्हाला वाटतं ना सगळ्या गोष्टी खोट्या असतात, काही खोटं नसतंय माहिती का. फक्त एक असते की दबाव असतो, काही गोष्टीचं बंधन असतं, त्यामुळं काही सांगत नाही. जसं आहे तसं राहते मी, कुणाला काही बोलत नाही, काही नाही. पण आज तुम्हाला मी दाखवते ते पिऊन आल्याच्या नंतर त्यांचा अवतार कसा असतं आणि ते कसं ढोरासारखं वागतात माझ्यासोबत. तर आता गेलेत, आल्याच्या नंतरला मी तुम्हाला नक्कीच दाखवते. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि खरं सांगा ही चूक आहे का बरोबर आहे. मी जे उलटं बोलते ते दिसतं सगळ्यांना. मला एका दादाने कमेंट केली होती, तू नवऱ्याकडनं कामं करून घेते, नवऱ्याला असं दाबून बोलती. मला सांगा हे असं वागल्यावर दाबून नाही बोलणार तर कसे? संसार माझं वाटोळावलेलं, पैसे माझे वाटोळावलेल्यात, कमवायचं. आज 3 दिवस झालं घरात येत, आज 3 दिवस झालं कामावर नाहीत. तर आता बघा तुम्ही आल्याच्या नंतरला त्यांना मला सांगा की माझं काय चुकतंय किंवा माझं चुकतंय का त्यांचं चुकतंय ते पण सांगा मला. मम्मी पप्पा आली पिऊन. पप्पा पिऊन आलेत. ची भीती होती तेच वाटलं. थांबा तुम्हाला दाखवते. काय रे, एका जागी बसा, अजिबात पुढे येऊ नका. प्रीतम पाणी दे. पैसे नाही देतो म्हणलीस ना मला तू. तुला वाटलं मला 5 कोणी नाही काही. चांगलं वाटलेलं का तुम्हाला असं पिऊन यायला? वाटलं म्हणजे तुला जाताना पैसे द्यायला काय अर्थ मग? पैसे आहेत का पण? लेकरं तर बघा, लेकरांच्या समोर कशाला ते बघा तिकडे लेकरू. अरे ठेवू ना. प्रीतम बाहेर जा मग आईकड. पिलू पैसे आईकडे जाय. पण चुकीचं आहे ना हो, तुम्ही दारू मध्ये पैसे घालायले. काय म्हणलो तुला मी किती वेळेस समजावून सांगू तुम्हाला? मला समजत नाही. मित्र जातानी तुम्ही बसून बोला तिथं. लागते ते तसं फेक लागल ते. ऐकत जावं सांगितलेलं माणसाना. तुला फक्त पैसे थोडे दे म्हणलं पैसे प्यायला. आता मी बी देणं करून आलो लोकांचं. आता लोक घरी येते ना आता तूच देशील पैसे. आता कसे द्यायचे तसे. आता पण तुम्ही काऊन पैसे असं वाटोळा करता? लेकरांचं खाय प्यायचा पैसा तुम्ही दारूत घालता. तुम्ही वाटोळ अहो इतकं वाटोळा झालंय ना, आता तरी सुधरा ना.
सुधारलो मी आता, लय सुधारलो. तुम्ही मला पैसे नाही दिले ना तू, हा? कोण एवढा रे काय माहिती. राहायला हॅलो, घरी आहे मी, घरी आहे. ड्युटीला नाही आता, मी जरा घेतली आता. नाही बरोबर, मी येऊन जाईन. हॅलो, नाही नाही, तुला वाटलं ना मला पैसे कोण देत नाही, हा? एवढं एवढं घेऊ वाटतंय, पैसे काऊन दिले नाहीस मग जाताना मला, हा? काऊन दिले नाही पैसे? दुखलं तर मी काय करू मग आता? तुला वाटलं का मला प्यायला पण पैसे देत नाही, हा? मला कोणीच कळत नाही आता. मी जातानीच काय सांगितलं होतं, तू गोडीनं पैसे दे. म्हटलं का मला पैसे कोण देत नाही, तू नाही दिलं तर प्यायचे मी पिली ना. मी मला बी बांधणारी लेबा कळेल. मी प्यायच्या टायमाला मी माझ्या बापाला सुद्धा भेलो नाही, माहितीये का? तू तर बायको जागेवर राहिली, मला कोणी दिसत नाही. मग तू आणि याच्या आत अजून बी सांगायलो मी, अजून मला जर पैसे नाही दिलेस तू लक्षात ठेव. मग का नाही, हे 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 आहे ना, हे सगळ्याला सगळं उमटितो. मग तू बघतो फक्त आता. वेलकम बॅक टू माय चॅनल. आता बघा किती वाजलेली, 9 वाजलेत रात्रीचे. आता परत गेलेत. आता अजून रात्रभर काय माहिती ड्रिंक करतील का काय, आणि किती वाजता घरी येतात काय माहिती नाही. आणि फोन पण उचलना गेल्यात. तर तुम्ही बघितलेच, तुम्हाला खोटं वाटत होतं ना, जे दिसतंय तसं काही नसतंय, माहिती आहे का? हे सगळ्या गोष्टी ना मला यूट्यूबवर शेअर करायच्या नव्हत्या, आणि म्हणजे सांगायचंच नव्हतं काही कसलंच. पण आता डोक्याच्या बाहेर झालेलं आहे सगळं, डोक्यावरून पाणी गेलेलं आहे, म्हणून मी सांगितलं सगळ्यांना. कारण उद्या चालून काही जरी झालं तर कुणावर येऊन एकट्यावर म्हणून. तर आता बघू शकता, त्याच्यानंतर पिऊन आले, परत गेलेत. आता रात्री किती वाजता येतात काय माहिती नाही, अजून फोन पण नाही आला. मी इतके फोन केलेत त्यांना, इतके फोन, एक सुद्धा फोन उचललेला नाही त्यांनी माझा. आता सकाळी येतात का रात्री 12-1ला येतात काही सांगता येत नाही. बघ असं वागते, तर काय करावं काय नाही मला काहीच कळत नाही. आता घरात कोणीच जेवलेलं नाही, कोणीच, लेकरं पण तसंच झोपलेलं आहे तेव्हा, कोणीच जेवलेलं नाही घरामध्ये. त्यामुळं घरामध्ये अन्न शिजलेलं असून सुद्धा सणासुदीचं कोणी खाल्लं नाही. आता झालं, आता हे 4-5 दिवस असंच आहे आमचं.